पाटीलसाहेब, जे काय आता मसाजोग प्रकरणामध्ये संतोष देशमुख या प्रकरणामध्ये जे काय चाललेलं आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. मकोका लागला, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मात्र वाल्मिक कराड जे आरोपी आहेत त्यांच्याकडे विदेशी इंटरनॅशनल सिम, विदेशी सिम सापडलेले, त्यांची प्रॉपर्टीसुद्धा अमेरिकेमध्ये असण्याची शक्यता आहे, असा तपास सुरू झालेला आहे. एकंदरीतच काय म्हणाल, हे काय फक्त राज्याचा देशाचा विषय नाही राहिलेला? आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो अगोदर की खंडणी मागण्यासाठी आणि खून करण्यासाठी कट रचला कोणी. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा हे करून घेणारा करता करविता ह्यो सगळ्यात मोठा गुन्हेगार. खरा मास्टर माइंड ते. तुम्ही मास्टर माइंड चार्जशीटमध्ये तपासामध्ये दुसऱ्या दाखवू नका. तुम्ही पुन्हा पुन्हा ती चूक करताल. तुम्हाला वाटतं असेल त्यांची आंदोलनं सुरू आहेत म्हणून सोबरीनं घेऊ, सोबरीन फेबोरी नाही. जर का आमचा माथा सटकला ना तर मग आम्ही सुद्धा सुईचं सोडणार नाहीत. आम्हाला रस्त्यावर उतरता येतं. मग आम्ही यांच्यापेक्षा 10 पट जास्त रस्त्यावर उतरू. आम्हाला ती चलबिचल दिसतं का आम्हाला. म्हणजे सरळ जे असं आहे ते सांगतो की खंडणीतला आरोपी हाच खुनातला आरोपी. त्यामुळे कोणाला सोडता कामा नाही. 302 तर लागलाच पाहिजे, पण त्यांना सांभाळणारे आणखीन धरले नाहीत, ते सुद्धा धरले पाहिजे. त्यांच्यातला तर खरा की पळून गेलेला जो आरोपी आहे कोण, त्याच्याकडे जास्त माहिती असावी असा अंदाज यायला लागला. त्यामुळं याच्यातला खंडणीतला आणि खुनातला आरोपी सुटता कामा नाही कशाच परिस्थितीत. कारण पुन्हा सांगतो मुख्यमंत्री साहेबाला, IBN लोकमतच्या माध्यमातून सांगतो, तुमच्यामुळं मुख्यमंत्री साहेब मराठा समाज शांत आहे. मी जाहीरपणानं IBN लोकमतच्या माध्यमातून सांगतो, खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. आणि ज्यांनी खंडणी मागायला लावली आणि ज्यांनी खून करायला लावला तो खरा मोठा गुन्हेगार आहे. तो मुख्य आरोपी त्यो वे, मास्टर माइंड त्यो वे. करून घेणारा मोठा गुन्हेगार असतो करणारापेक्षा. कट रचलाय त्याने सामूहिक आणि घरी झोपून राहिलाय काय, त्याच्यामुळे त्याला सुट्टी नाही. आणि ह्या तिघा म्हणजे कोण, करून घेणारा, खंडणी मागणारे आणि खून करणारे, हे 3 टीम. या तिघाला साथ देणारा कोण, या मधल्या काळात यांनी कोणाकोणाला फोन केले तो सुद्धा आला पाहिजे. तुम्हाला वाटण आम्ही मध्ये टाकलं, मोका लावला, आता 302 लावणार आहेत आणि तो सुटत. तुम्हाला सुट्टी नाही आहे, त्यातला एक बी सुटला तरी. आता राहिला तुमचा विषय त्या प्रॉपर्टीचा. मी खरंच शॉकिंग. ही प्रॉपर्टी त्याची नाहीच. त्या खंडणीतल्या आरोपाची ते कोणी देऊ, सरमाड का करून खारमाड देऊ, हा त्याची नाही. 100% ही दुसरीची. त्याला काय करायची इतकी 2-2 हजारो कोटी ऐकलं, शॉट बसायला लागला इकडं कोटी ऐकून. त्याला करायचं काय. ही प्रॉपर्टी त्याची 100% नाही. पडद्याच्या मागे ठेवलंय त्याला. दादा मी जबाबदारीने बोलतोय. 100% त्याला पडद्याच्या मागं ठेवलंय. कारण ते कधी पिक्चर मध्येच नाही ना, कधी चॅनलवर दिसलं नाही, कधी कोणाच्या वरातीत दिसलं नाही, कोणाच्या बाजावाजीतानी दिसलं नाही, कोणाच्या काय व्यासपीठावर नाही, मीडियात नाही, मोठाली इव्हेंट जर राजकीय असले त्याच्यात नाही, प्रशासकीय असले त्याच्यात नाही, कशातच नाही राव. एकाएकीच हे वर आलं आणि इतकी प्रॉपर्टी ही याची नाही. 100% नाही. ही प्रॉपर्टी दुसऱ्याचीच आहे. आता बकरा ह्यो शेप राहिला. कोणाची प्रॉपर्टी ना, कोणाच्या मंत्र्या फांत्र्याची कोणाच तरी असणार आहे. अरे एवढी प्रॉपर्टी येडे करावं. तुमच्याकडे का संस्था आहेत का, कारखाने आहेत का, काय आहे? काहीच नाही ना. एवढी प्रॉपर्टी कशी. आणि आता तुम्ही म्हणता परदेशापोत गेले. परदेशापोत म्हणल्याच्या नंतर 100% प्रॉपर्टी कोणाची तरी, त्याला सुद्धा आतवडा. आणि याला जोडून सांगतो तुम्हाला, ही प्रॉपर्टी ऐकून तर पागलच होत आहे माणूस. 100% हे दुसऱ्यासाठी पाप केली आहे. यांनी पाप दुसऱ्यासाठी केले, फेडायची वेळ याला आली आता. यांनी तर खरं धडाधड नाव घ्यायला पाहिजे कुणाची प्रॉपर्टी. याने सोडायला नाही पाहिजे. खरं सांगतो मी, ही प्रॉपर्टी कुणाची हे सांगितलं पाहिजे. हे खुनं कोणामुळे केले, खंडण्या कोणामुळे मागत होता हे सांगितलं पाहिजे, इमानदारीने सांगितलं पाहिजे. आता याला जोडून एक असं की आता मोठी चौकशी सुद्धा लागणार. 100% मोठी चौकशी लागणार आहे. माझं एक गोरगरिबाला आव्हान आहे. IBN लोकमतच्या माध्यमातून हे सगळ्यांनी नीट ऐका. ज्याच्या कुणाच्या नावावर जमीन केलेली असेल त्यांनी ती जमीन तुमच्या नावावर ज्यांनी केली त्याला वापस द्या. वापस द्या म्हणजे ज्यांनी तुमच्या नावावर ठेवली पैसे देऊन. कारण चौकशी लागणार आहे. ते जेलमध्ये गेले, तुम्ही जाता बरं का गोरगरीब, ध्यानात ठेवा. मी तुम्हाला सावध करायलोय. कुणाच्या नावावर जर फ्लॅट असेल त्यांचा तर तुम्ही छाती बोडू नका उगच, ही मा आहे म्हणून मा आहे. हा जर चौकशी लागली
तुम जेल में भाकरी खाएंगे हा उघड लोड येईल असं काम करू नका. तुमचं स्वतःचं कुटुंब तुम्ही अडचणीत दुसऱ्यासाठी घालू नका. यांनी काय केलंय वाटतंय बहुतेक असा अंदाज यायला. पैसा लय बक्कळा आला यो वारे माप पैसा आला काही सुचाना कोणाच्या नावावर करून द्यायचं येऊ नये म्हणून आपल्या. आता उद्या विचारते ना तुमच्याकडे पैसे कुठून आले तर म्हणणार आहे मग नाहीच तेच आहे. आता त्यांनी काय ह्याच्या जीवावर घेतली. ते मित्र होते म्हणून केली नावावर, पाहुणे होते म्हणून केली नावावर त्यांनी ना आम्ही पाहुणे होते म्हणून करा म्हणलं बा. पण आता हे प्रचंड टोकाला गेलंय. म्हणून ज्यांच्या नावावर फ्लॅट असेल, प्लॉट असेल, जमीन असेल, काही कारखाना असेल, एखादा कंपनी असेल, कुणाच्या नावावर साधी जमीन असेल, कुणाच्या नावावरती बिअर बारं हाटलं फाटलं काही असेल, त्यांनी उद्यापासून तुपलं धर्म नाही माझ्याकडे नको मग आपले लेकरं बाळ सुखात राहून दे. आणि ज्यांच्या ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या घरच्या ताईंना सांगतो आपले लेकराचा संसार दुःखात टाकू नका. तुमच्या नवऱ्याला सांगा हे माघारी लिहून दे म्हणून द्यायचं त्याचं. हो हे करा नसता तुम्ही सुद्धा जेलात जायची वेळ येऊ शकती. सावध व्हा. पण आंतरराष्ट्रीय सिम कार्ड असतील विदेशी, परदेशात प्रॉपर्टीचा विषय असेल, जेवढी पोहोच आहे असं वाटतं वाल्मिक कराड. एक बोलता बोलता सांगायचं राहिलं ते पण सांगतो की मला काल एक अशी माहिती मिळाली की ज्यांच्या नावावरती यांच्या प्रॉपर्ट्या त्यातले काही लोक त्यांच्याकडे चाललेत. तुमचं हे तुमच्या नावावर घ्या म्हणून. लोक म्हणतात आम्हाला आमचा संसार दुःखात नाही घालायचा, तुमची ही तुम्हाला धरा, तुमची पटकून नावावर करून घ्या. लोक तिकडे जायले सुद्धा अशी मला गुप्त माहिती सुद्धा ती मिळाली. राहिला सिम कार्डचा प्रश्न, हे साधं काम त्याचं नाही. एखादा सरकारमधला मोठा प्रतिनिधीचा वरदहस्त असल्याशिवाय ह्या गोष्टी घडलेल्या नाहीत आणि त्यांनी केलेल्या नाहीत. आत्तापर्यंत खून, छेडछाडी, 307, हाफ मर्डर, खंडण्या, चोऱ्या, डाके टाकणं, छेडछाडी, बलात्कार करणं हे दबलं मंत्र्याच्या जोरावर. पण आता मात्र ते पाप किती दिवस राहील म्हणून ते पाप उफाळून आलं आणि आता नियतीनं फेरा टाकला. त्यामुळे मोठा माणूस याच्यात मुख्यमंत्री साहेबांनी तो सुद्धा शोधला पाहिजे, 100% शोधला पाहिजे. त्याला सुद्धा सुट्टी देता आता कामा.